घटना आहे सरपंच मीनाक्षी कदम यांची. वय 33, मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील झरी. तिचे वडील गणपतराव कदम हे माजी सैनिक आणि गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. 3 बहिणींमध्ये मीनाक्षी सर्वात हुशार आणि आत्मविश्वासी मुलगी. वयाच्या 25व्या वर्षी तिचे लग्न प्रशांत देशमुख या कोल्हापूर जिल्ह्यातील कुडित्रे गावातील देशमुख कुटुंबात झालं. प्रशांत त्याच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत होता. सुरुवातीला सगळं ठीक होतं. मोठं घर, पैसा, राजकीय ओळख. पण हळूहळू त्या घराच्या भिंती मीनाक्षीच्या आयुष्यावर सावली टाकू लागल्या. मीनाक्षीने लग्नानंतर स्त्रियांसाठी महिला बचत गट सुरू केले. गावातल्या मुलींच्या शिक्षणासाठी विशेष मोहीम राबवल्या. तिच्या कामगिरीमुळे लोकांनी तिला सरपंच म्हणून निवडून दिलं. पण प्रशांतला मात्र तिचं वाढतं महत्व खटकू लागलं. एवढं काय फिरतेस गावभर? कुणासाठी करत आहेस हे राजकारण? अशा प्रश्नांपासून सुरुवात झाली आणि हळूहळू मोबाईलची तपासणी, फोनवर कुणाशी बोलली याची चौकशी, संशयाचं जाळं वाढायला लागलं. मीनाक्षीचं आणि गावातल्या एका सामाजिक कार्यकर्त्या अमित सावंतचं चांगलं ट्युनिंग होतं. गावातल्या योजना राबवताना दोघं एकत्र यायचे. पण नवऱ्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, तुमचं काहीतरी सुरू आहे ना? मीनाक्षीला घरातच वेगळं खोलीत ठेवलं जाऊ लागलं. तिने स्पर्श बंद केलं. नातं फक्त नावापुरतं उरलं. ती आतून तुटत गेली होती. घर, समाज, पद आणि 2 लहान मुलं. एक मुलगा 8 वर्षाचा, मुलगी 6 वर्षाची. यांच्यासाठी ती गप्प होती. तिचं मन मात्र प्रेमाच्या आणि स्पर्शाच्या उभेसाठी तडमळत होतं. तिला आपली शारीरिक व भावनिक गरज भागवावीशी वाटू लागली. अमितच्या जवळीकतेमुळे ती त्याच्याकडे ओढत गेली. एक दिवस सकाळी घरात शांतता होती. प्रशांत अचानक काहीतरी विसरल्याचं सांगून परत आला आणि त्याने ते दृश्य पाहिलं. मीनाक्षी आणि अमित एका खाटेवर. त्याने अक्षरशः आकाश पाताळ एक केलं. मीनाक्षीला मारहाण केली, खोलीत कोंडून ठेवू लागला. जेवण पाणी बंद. तिच्या सरपंच पदावरही गालबोट लागेल या भीतीने ती हादरली. तिची मानसिक स्थिती ढासळू लागली. एक दिवस मानसिक दृष्ट्या अस्थिर अवस्थेत मीनाक्षीने जे केलं ते भयंकर होतं. रात्री सर्व झोपले असताना तिने स्वयंपाकघरातून मोठा लोखंडी रॉड घेतला आणि झोपलेल्या प्रशांतच्या डोक्यात घाव घातला. जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलीस चौकशीत तिने कबूल केलं की ती अत्याचार, संशय आणि छळामुळे मानसिकदृष्ट्या खचली होती. अमित बरोबरच्या संबंधाचीही तिने कबुली दिली. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत मीनाक्षीला अटक केली. तिच्या विरोधात खटला सुरू झाला. गावात संतापाचं वातावरण होतं. काही जण म्हणत होते की मीनाक्षी सरपंच होती, तिने असा खून करणं शोभत नाही. पण काही महिलांनी आवाज उठवला. तिचा छळ झाला होता, कुठवर सहन करणार? शेवटी न्यायालयाने तिला गंभीर मानसिक छळामुळे परिस्थितीजन्य हत्या म्हणून शिक्षा दिली. या घटनेतून काय शिकायला मिळतं? शंकाचं विष माणसाच्या नात्यांना गिळून टाकतं. शेवटी हेच म्हणावं लागेल, कलियुग आहे भाऊ. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.